विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणदीप यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तक यामधील पाठ 4 नात्यांची घट्टवीण हा घटक अभ्यासणार आहोत. तर या पाठाच्या लेखिका मीरा शिंदे या आहेत. 1948 विविध नियतकालिकातून व मासिकातून कथा कवितांचे लेखन, त्यांचा आभाळ मोकळी कविता संग्रह 1996 साली प्रकाशित झालेला आहे. क्षणमुहूर्ते एक अभिनव काव्य मैफिलीचे आजपर्यंत 50 कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंतलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो. एवढी नात्यांची घट्ट वीण निर्माण असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे सहज व परिणामकारक वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे. विविध नियतकालिकातून व मासिकातून कथा कवितांचे लेखन या मीरा शिंदे यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आभाळ मोकळी हा कविता संग्रह त्यांचा 1996 साली प्रकाशित झाला आहे. आभाळ मोकळी हा कविता संग्रह त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामधून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. निसर्गाविषयी अनेक समस्या त्यामध्ये मांडल्या आहेत. त्याचबरोबर क्षणमुहूर्ते एक अभिनव काव्य मैफिलीचे आजपर्यंतचे 50 कार्यक्रम त्यांनी सादर केले आहे. काव्य मैफिल कशा प्रकारे असते व कधी कुठे कशा प्रकारे सादर केली जाते ह्यांचा महत्त्वाचा अनुभव म्हणजे मीरा शिंदे यांच्याकडूनच तो मिळू शकतो. त्यांनी अनेक काव्य मैफिली म्हणजेच 50 आत्तापर्यंत सादर कार्यक्रम केले आहेत. मीरा शिंदे असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंतलेला असतो. जसे की आपण जन्म झाल्यावरती आपल्या आईशी, बाबांशी, भावाशी, बहिणीशी आपले जसे नाते तयार होते त्याच प्रकारे तो परस्परांशी गुंफत गेलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालू राहतो. जन्म झाल्यापासून आपल्यासोबत आपले घरातले पाहुणे नातेवाईक जसं राहतात त्याप्रमाणे हा प्रवास आपला नेहमी चालूच राहत असतो. एवढीच नात्याची घट्ट वीण असते. त्यामध्ये अनेक प्रकारे आपण एकमेकांशी चांगले वागल्याने आपली घट्ट वीण निर्माण होते आणि त्या विणीप्रमाणे आपल्यामध्ये एक नवीन अशी घट्ट नात्याची वीण अतिशय चांगल्या प्रकारे निर्माण झालेली असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे सहज व परिणामकारक वर्णन केले आहे. परिणामकारक जसे परिणाम होत जातील, जसा त्याचा सहवास लाभेल त्याप्रमाणे त्यांनी वर्णन केले आहे. तर चला पुढे पाहूया. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नाते नावाची एक भली मोठी माळ येऊन येतो. ज्या माळेत नाते नामक मणी एकामागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफून जातात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाते. ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफत जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. नाती देत तर ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी परक्याप्रमाणे. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असो, त्यातही स्वकीय परकीय असा भेदभाव दिसतोच. खरं तर माणूस जन्माला येतो तो मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू. म्हणूनच नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवीन नाते विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. तर मीरा शिंदे असं म्हणतात की त्यांनी यामधून त्याचा आशय स्पष्ट केलेला आहे. तर आपण पाहूयात चला. जन्माला आलेला प्रत्येक माणूस
जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं घेऊन येतो. जसं की एक मूल जन्माला आलं तर त्याच्या आपोआप त्याची नाती जुळून येतात. त्यांची मोठी अशी वीण तयार होते. एक माळ लिहून येतो ज्या माळेत नामक मणी एकामागोमाग आलेले असतात. जसं की एक बाळ झालं की त्याला बहीण, भाऊ, आजी, आजोबा असे त्यांच्यात नाते निर्माण होत जाते. त्यांची पूर्ण अशी नात्याची घट्ट वीण निर्माण होते. त्यामध्ये आपल्या सर्वांभोवती नकळत अशी विणली जाणारी प्रत्येक नात्याने आपणाला भेटणारी नवीन माणसे, त्यामुळे आपली ही वीण अधिकाधिक मजबूत होत जाते. तर कधी स्वकीय तर कधी परकीय. स्वकीय म्हणजे आपल्या नात्यातीलच, आणि त्याचबरोबर परकीय आपण ज्यावेळेस कॉलेजला शिक्षणासाठी बाहेर पडतो त्यावेळेस भेटणारे अनेक शिक्षक, मुले, विद्यार्थी यांचा सहवास, मित्रमैत्रिणी, तेच म्हणजे परकीय. पण त्या आपल्यापैकी एक होऊन जातात. त्यांच्यामध्ये कधीकधी भेदाभेद पण होतात. पण खरं तर माणूस जन्माला येतो तो कोणी कुणाचा मुळीच नसतो, तो सर्वांचा असतो. कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण. त्याचप्रमाणे आपल्याप्रमाणेच नात्याची आपल्या घट्ट वीण असते, पण ती आपणाला ओळखता आली पाहिजे. विनिशीची पहिली ओळख म्हणजे ती इथे नंतरच्या प्रवासात भेटली जाणारी अनेक नाती त्या विणीला संतत करून जातात. जसे की आपणाला शिक्षणासाठी भेटलेले शिक्षक व प्रवासात भेटलेले अनेक व्यक्ती आपणाला काही चांगल्या गोष्टी सांगून जातात. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षण दीप या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.